तर नमस्कार मंडळी आज आपण चाललो आहे सोलो ट्रॅव्हल यामुळं कारण सोबत असणारे पोरांच्या कॉलेज आणि शाळांमुळे त्यांना सुट्टी नाही आणि सुट्ट्या काढून फिरायला नेणं काही योग्य नाही. त्यामुळे आज सोलो प्रवास केला. पण खरं प्रवासात पण बरीच माणसं भेटत गेली, जसं की विद्यार्थी म्हणा, मेंढपाळ म्हणा, डोंगरदऱ्यात राहणारे लोक म्हणा, किंवा एखाद्याला कुठं पोहोचायसाठी लिफ्ट पाहिजे तर अशी बरीच लोक भेटत गेली आणि हे आपले साथीदारच हो. तर बघा मंडळी, आज आपण चाललो आहे रामगड बघायला गेलं तर पाटण तालुक्यात आहे आणि इथं पोहोचायचं असेल तुम्हाला तर तुम्ही कराड मार्गे येऊ शकता, पाटण मार्गे येऊ शकता, नाहीतर उमरज मार्गे पण येऊ शकता. कारण तिन्ही रस्ते तुम्हाला या डोंगरदऱ्यातच पोहोचवणार आहे ती आणि बघण्यासारखं ठिकाण आहे बघा. तर आपण उमरज पार केलं आहे आणि उमरज पार करून आपण आता चाफळ मार्गे दाडोलीला चाललो आहे आणि तिथंच आपल्याला आज रामगड बघायचं आहे. तर पाटणमध्ये आपल्याला बऱ्यापैकी डोंगर बघायला मिळतात आणि डोंगरामध्ये असलेली शेती आणि वस्त्या म्हणजे एक नंबरच काम. एकदम खतरनाक वातावरण राहतं इकडं. तर आता गाठायचा आहे आपल्याला सडा दाडोलीचा घाट. यो घाट आपण पूर्ण केला की आपल्याला भेटतंय बघायला रामगड. तेच रामगड जिथं आपल्याला आज यायचं होतं. इथनं आपण खाली उतरत आहोत आणि जवळपास इथला परिसर आणि इथले निसर्ग जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला मग. तर इथं आल्यानंतर मंडळी आपल्या सगळ्यात आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचे प्रतिकृती बघायला मिळते आणि अशा पद्धतीनं वातावरण, अशा पद्धतीनं इथला निसर्ग बघता येतो. तर मंडळी, मूर्ती बघा कशा पद्धतीनं बनवलेल्या गेल्या आहेत. चला पुढे जाऊया. तर मंडळी, आता आपल्याला जवळपास 70 ते 80 पायऱ्या पार करायच्या आहेत, उतरायच्या आहेत. हे अशा पद्धतीने इथं खडक आहे आणि या खडकांमध्येच गुहा पोखरलेल्या आहेत. भटकंती करणाऱ्याला ही जागा नक्कीच आवडणार असं मला वाटतंय. आज आपण सोलो आलोय खरं, पण काय भीतीचं वातावरण वगैरे काय नाही. एकटा आला तरी पण ही जागा तुम्ही आरामात फिरू शकता. तर मंडळी, पाटण खोऱ्यातलं हे ठिकाण तुम्ही बघितलंय का? तर मंडळी, आज आपण आलो आहे रामगडमध्ये आणि रामगड मधला आज आपण परिसर बघत आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची मूर्ती बघायला मिळते. त्यांची भेट आपल्याला इथं सगळ्यात आधी बघायला मिळते. 80 ते 100 पायऱ्या उतरायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा परिसर बघायला मिळतो. परिसर एकदम स्वच्छ असा ठेवला आहे इथल्या स्थानिक लोकांनी आणि इथं जवळपास 2 ते 3 गुहा आहेत. आता या गुहा ज्या आहेत त्या भुरभुरीत अशा बेसाल्ट खडकापासून बनल्या आहेत. म्हणजे ह्या खडक अत्यंत मऊ असतो आणि पाण्याच्या झिजेने या खडकात भेगा पडतात किंवा तो आणखी मऊ होत जातो. तर आता आपण चाललो आहे इथल्या गुहा बघायला. इथली एक गुहा जी आहे ती मोकळीच आहे आणि या गुहेत जवळपास 1600 या समर्थ रामदासांच्या काळात ध्यान साधना होत असावी. कारण समर्थ रामदास हे धर्मप्रचार आणि प्रसार याचं काम करायचे आणि या क्षेत्रात त्यांनी त्यांचं बरंचसं काम केलं आहे. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे दुसऱ्या गुहेत. ही बघा दुसरी गुहा. कशा पद्धतीचा खडक आहे ते तुम्हाला समजून घेता येईल जवळनं आणि नवीन काहीतरी अनुभवता येईल बघा. अशा पद्धतीनं इथल्या स्थानिक लोकांनी या गुहेला ठेवलं आहे आणि बऱ्याच वर्षाचा काळ आपल्याला या गुहेच्या माध्यमातून जाणून घेता येतो, समजून घेता येतो. दुसऱ्या गुहेत आपल्याला इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची मूर्ती बघायला मिळते. या मूर्तीचं दर्शन घेतलं आणि म्हटलं आता पुढचा परिसर बघावा. सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट याच क्षेत्रात झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पाटण खोऱ्यात पण बऱ्याचशा गडांना मजबूती देण्याचं काम केलं बघा. या गुहा अत्यंत प्राचीन असून बऱ्याचशा काळापासून पाण्याच्या प्रवाहानुसार बनत गेल्या आहेत आणि 16व्या शतकापासून किंवा 17व्या शतकापासून समर्थ रामदास स्वामी यांनी इथंच ध्यान साधना केली असं आपल्याला ऐकण्यात येतं, वाचण्यात येतं. तर आजचा व्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही या क्षेत्रात आलाय का नाही ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ कुठून बघताय तेही कमेंट करून सांगा. मला फॉलो करायला विसरू नका. फॉलो जरूर करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.